रुपाली चाकणकरांचं महिला आयोग अध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता आहे। पीडितेच्या कुटुंबियांची चाकणकरांबाबत नाराजी, अजित पवारांकडे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। चाकणकरांना याबाबत जाब विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। ही मोठी बातमी आपण पाहतोय। चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे। पीडितेच्या कुटुंबियांची चाकणकरांबाबत नाराजी, अजित पवारांकडे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर चाकणकरांना याबाबत जाब विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। रुपाली चाकणकरांचं महिला आयोग अध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता। पीडितेच्या कुटुंबियांनी चाकणकरांबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे। अजित पवारांकडे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर चाकणकरांना याबाबत जाब विचारणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर। महेंद्र, काय नेमकं घडलंय? जर बघितलं गेलं तर फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आज 7वा दिवस उलटतोय। मात्र कठोरपणे कुठलीही अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली नाही आणि पहिल्या दिवसापासूनच ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्यावरती मात्र इतर जे पक्षाचे जे वरिष्ठ लोक आहेत किंवा इतर विरोधातले जे आहेत ते नाराजी व्यक्त करतायत, कुटुंबीय नाराजी व्यक्त करतायत। आणि नेमकंच आज ठोंबरे पाटील ज्या आहेत त्या पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांनी थेट अजित पवारांना फोन मिळवून दिला आणि यावेळी ज्या रुपाली चाकणकर आहेत महिला अध्यक्षाच्या त्यांच्या सध्याच्या कार्यावरती आणि त्यांनी जे एक विधान केलेलं होतं साताऱ्यामध्ये जाऊन त्या विधानावर मात्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे अजित पवारांनी देखील यावरती योग्य ते कठोर पावलं उचलले जातील असं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता रुपाली ठोंबरे पाटलांचं जे पद आहे त्यात चाकणकरांचं जे पद आहे ते कुठेतरी आता धोक्यात असल्याचं आपल्याला समोर मिळते। आणि एकीकडेच बघितलं गेलं तर सुषमा अंधारेने देखील चाकणकरांच्या विरोधामध्ये जर बघितलं गेलं तर भाष्य केलेलं होतं। कुठेतरी चाकणकर ज्या आहेत त्या महिला विरोधी भूमिका घेत आहेत। संविधानिक पदावर असताना देखील महिलांच्या समस्या जाणून घेण्यात किंवा महिलांचं समस्याचं निराकरण करण्यात ते कुठेतरी अपयशी ठरतात अशा पद्धतीचा आरोप जो आहे गेल्या 2 ते 3 दिवसापासून होताना पाहायला मिळतो। आणि अशातच आता ठोंबरे पाटलांनी ज्या पद्धतीने अजितदादांना फोन लावून दिला आणि या फोन नंतर मात्र आता रुपाली चाकणकरांचं जे पद आहे सध्या तरी आता धोक्यात मानलं जात आहे। मात्र यावर आता पक्षश्रेष्ठी काय कारवाई करेल, पक्षांकडनं नेमके कसे आदेश येतील हे मात्र आपल्याला पाहावं लागणार आहे। निश्चित महेंद्र, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। रुपाली चाकणकरांचं महिला आयोग अध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता आहे। पीडितेच्या कुटुंबियांची चाकणकरांबाबत नाराजी। तर मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। चाकणकरांना जाब विचारणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलेलं आहे।